नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये. तर बघा, सकाळ सकाळी आम्ही आमच्या बाबांना बाय बाय करायला बाहेर आलो होतो आणि ऊनही घ्यायला, कारण सकाळीच ऊन असतं आहे आमच्याकडं 11पर्यंत. त्याच्यानंतर 11पर्यंत पण नसते, 10:30पर्यंत. त्यानंतर काही आमच्याकडे ऊन नसतं. सो आम्ही त्या उन्हाचा पुरेपूर फायदा घेतो सकाळी, कारण थंडी. तर आज मला आहे ना थोडं चेंज करायचं आहे. कसं देवघर मला हॉलमध्ये आणायचं आहे, जे की मी इथे ठेवलेलं होतं. इथे म्हणजे असं स्पेस त्यांनी देवघराला केलेलं आहे. माझं रेंटेड रूम आहे ना, तर मग इथे देवघराला त्यांनी केलेलं होतं. पण म्हटलं मला बाहेर घ्यायचं आहे, कारण इथे बाथरूम पण जवळ येतं. त्यामुळे सो आता मी बाहेर घेते हॉलमध्ये इथे. आणि तो कॉर्नर पण एकदम एक्झॅक्ट बरोबर आहे देवघरासाठी. आणि बेड पण मी मागे चेंज केला, जो की असा उभा होता तो आता असा आडवा लावला आहे. आणि तिकडे देवघर. आणि असंही आम्ही बेड झोपायला वर यूज नाही करत, कारण खालीच झोपतो तिच्यामुळं. तिला वरती बेडवर झोपली लोळायला वगैरे लागतं, त्यामुळे तो स्पेस तेवढा पुरेसा नाही होत, म्हणून मग खालीच झोपतो आम्ही. सो मग आता बेडची काही एवढं झोपायची वगैरे गरज पडत नाही, त्यामुळे मग देवघर तिथे लावायला मला काही प्रॉब्लेम नाही. तर फायनली मी देवघराची जागा चेंज केली आहे. आणि इथे देवपूजावर म्हणजे देवांना आंघोळ वगैरे घालून झालं आहे माझं. आणि म्हटलं रांगोळी पण काढून घेऊ, कारण खूप दिवस झालं काढली नाही आणि छान वाटते रांगोळी काढली की देवांसमोर मस्त दिसतं ते. सो रांगोळी काढून घेतली. मला काही इतकीशी जमत नाही, पण ही आपली ते काडीने करतात ना, नवीन नवीन झाली होती मागे ती फेमस, तशीच रांगोळी काढते मी. मला येतच नाही रांगोळी अर्थात, कारण अशी मोराची वगैरे बघून वगैरे काढते मी तेवढीच. त्याच्यापुढे मला काहीच रांगोळीच येत नाही. आणि ती पण त्या कोनने काढते, हाताने तर मला बिलकुल टाकताच येत नाही ते रंग वगैरे. सो चालली होती माझी देवपूजेची तयारी. इथं दिवाबत्ती करून मग आरती वगैरे घेतली. आणि मला कसं आहे ना, मंगळवारी आणि शनिवारी मी हनुमान चालीसा म्हणजे वाचते, पठण करते. तसंच आता मला इथून पुढे डेली करायचं आहे हनुमान चालीसा म्हणा. देवपूजा तर करतेच मी रोज, पण म्हटलं करू, बरं राहतं जरा. रिकामं टेन्शन येत नाही माणसाला डोक्याला, किंवा मग असं रिकामे उद्योग सुचत नाही, किंवा मग काही विचार पण येत नाही चुकीचे. त्यामुळे मग बरं राहतंय देवाचं केलेलं. जरा थोडं जास्त वेळ जरी आपण 5 मिनटं देतो, तर तिथे 10 मिनटं दिले ना, ते कधीही चांगले असतात. तर मी ना दिवा लावायला हेच जे तेल भेटतं ना देवांचं वेगळं सेपरेट, तेच यूज करते. आणि फुलं माझ्या आज नव्हतेच डायरेक्ट. काल आणायचं विसरून गेली होती. आम्ही जाऊन आलो बाहेर, तरी पण मी विसरून गेली. आणि मग आज शेवटी मला झिप्टोवरून मागवावं लागले. आणि झिप्टोवरून मागवले पण नसते, आमच्या इथे खाली भेटतात फुलं, ते हारवाले राहतात इथं. ते माझ्या लक्षातच आलं नाही, शेवटी मला फुलं मागवावी लागली ऑनलाईन. ठीक आहे, ऑनलाईन पण छान येतात फुलं, तसं काही विषय नाही. पण मग उगाचच ऑनलाईन मागवलं ना, 10-5 रुपये जास्ती पण जातात. आणि त्याऐवजी त्या 30 रुपयाच्या फुलांसाठी एक्स्ट्राचे पैसे पण जातात, कारण दुसरं काहीतरी आणखीन मागवावं लागतं. नाही तर मग डिलेवरी चार्जेस त्या फुलांच्या किमतीच्या दुप्पट पे करावं लागतं. सो चाललं आहे. आणि माझी आरती वगैरे झालीच्या नंतर म्हटलं कपडे आवरून घेऊ. तर हे बघा, असं काहीसं मी म्हणजे देवाऱ्याचं ॲडजस्ट केलं आहे चेअर लावून, कारण ही बाई जर गेली ना, सगळे देव बाहेर येऊन जातील. आणि इकडे मला तिचे कपडे आवरायचे होते. सो तोही पसारा काढला होता. तिचे कपडे म्हणजे जे तिचे नवीन कपडे आहेत ना, ते मला सेपरेट ठेवायचे आहेत. आणि नवीन म्हणजे असं कुठे यायला जायला घालायचे. आणि जे रेग्युलर यूजचे आहेत ना, ते सेपरेट ठेवायचे. सो तोच पसारा काढला होता. पण ती पण मला मदत करायला आली होती, आणि तिने मला मदत करता करता आणखीन डबल पसारा काढून ठेवलेला आहे. सो आता बघू. दोन खुर्च्या जोडून जसं बेड करायचं ना, तसं मी आज परीला करून दिलाय. कारण ती खूपच अशी एकाच खुर्च्यावर पडून बसली होती, म्हणजे झोपून बसलेली होती. म्हटलं थांब मी करून देते तुला काहीतरी. असं बघा, मस्त 2 खुर्च्या जोडून दिल्यात. झाला छोटासा बेड. ॲटलिस्ट खाली फर्जीवर, गार फर्जीवर खेळण्यापेक्षा ती त्यात तर खेळेल.
काय ग छान आहे. मस्त झोपून घेतली होती त्यावरती थोडा वेळ. असं आपण पण करायचो की नाही लहानपणी. 2 खुर्च्या जोडायच्या आणि पाय ठेवायचे आणि झोपून घ्यायचं मस्त. काहीतरी रिकामे उद्योग. ती तर करेलच मोठी झाल्यावर असं, पण मीच करून दिला आधी तिला. हो काय काय ग बप्पा बप्पा आहे. ते नाही नाही बप्पाचं आहे ते. बप्पाचं आहे. कुठं भाऊ झालं दाखव. ते संपलं. भाऊ कुठे झालं दाखव. कुठे भाऊ झाला. तू सरक सरक. इथं झाला भाऊ. बघू. अरे बाप रे. का काय काय संपलं ते औषध. लावलं तुला लावलं हे